शेंडूर तालुका कागल येथे गहिनीनाथ उर्सानिमित्त शुक्रवारी दिनांक 13 मार्च सायंकाळी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आयोजित या मैदानात 100 ते 125 कुस्त्या रंगल्या. अटीतटीच्या लढतीत पैलवान श्रीमंत भोसले यांनी गुणांवर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पैलवान श्रेयस गाठ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक जय भांडवले यांनी निकाल डावावर विजय मिळवत तर चतुर्थ क्रमांक प्रवीण वडगावकर यांनी डंकी डावावर विजय मिळवत पटकावला. 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत ऋतुराज शेटके गुणांवर विजयी झाले. प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये नवजवान तालीम शेंडूरच्या सर्व पैलवानांनी विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली. या मैदानात बाळासाहेब विरेश, अमरीश घाटगे, सचिन खोत, गोरख पलंगे, हुसन मुजावर, PSI लक्ष्मण पवार, बाळासाहेब तुरुंबे, विश्वास दिंडोरले, शशिकांत पाटील, भैया इंग्लिश, शेखर मंडलिक, गुणाजी निंबाळकर, मधुकर भांडवले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेला पंच म्हणून बापू लोखंडे, रवींद्र पाटील, नामदेव बल्लाळ, KB चौगुले, सर्जेराव पाटील, मारुती पवार यांनी काम पाहिले. कुस्ती निवेदन पैलवान राजाराम चौगुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवृत्ती निकम, सचिन माने, सुखदेव मेथे, बाबूराव शेवाळे यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. तारा न्यूजसाठी शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.